पुढची बातमी पाहूया अशोक खरात संदर्भातली। अशोक खरातला मदत करणारे अधिकारी तसंच त्याच्याबरोबर आर्थिक व्यवहारात सहभागी असलेले आणि जमीन बळकावण्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांची यादीच तयार करण्याचं काम सुरू झालंय। अशा अधिकाऱ्यांची नावं एसआयटी कडून महसूल विभागाकडे पाठवली जात आहेत। या प्रकरणाचा अंतिम अहवाल अद्याप येणं बाकी असलं तरी अशा अधिकाऱ्यांचा सहभाग सिद्ध झाला तर त्यांना थेट बडतर्फ करण्यात येणार आहे, असा इशारा खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला। महसूलने हा विचार केला आहे की जे काही आमची एसआयटी आहे या सर्व प्रकरणाची एसआयटी ज्या ज्या अधिकाऱ्याचे नाव मला पाठवत आहे त्याचा अंतिम रिपोर्ट येणार आहे। त्यात महसूलचे अधिकारीचे नाव येतीलच आमच्याकडे। मी एकच सांगेल, हे लोक बडतर्फ होत अशोक खरातला साथ देणार, ज्यांनी पूर्ण इन्व्हॉल्वमेंट दिसतं आम्हाला जमिनी खरेदी करण्यात, जमिनी लाटण्यामध्ये, काही ठिकाणी त्या ठिकाणी व्यवहार करण्यामध्ये, आर्थिक व्यवहारामध्ये आम्ही सर्व तपासतो आहे, घाई करत नाही आहे। पण एसआयटीला आम्ही विनंती केलेली आहे की आमच्याही खात्याचं असेल तर आम्हालाही पाठवा, ज्या ज्या खात्याचे जे जे लोक आहेत त्यांच्याकडे तुम्ही आमचा रिपोर्ट पाठवा, आम्ही कारवाई करू।